जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सूर्योदयनगर गणेश उत्सव मंडळाची महाआरती व महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न। इचलकरंजी येथील सूर्योदयनगर मध्ये सूर्योदयनगर गणेश उत्सव मंडळाची महाआरती व महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न झाले। 1993 साली या मंडळाची स्थापना करण्यात आली होती। आज त्याला गेली 32 वर्षे या एका रोपट्याचे एक वटवृक्षात रूपांतर झाले आहे। या मंडळामध्ये लहान बालकापासून ते वयोवृद्ध नागरिक हिरिरीने सहभाग आपला नोंदवित असतात। महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची, पाककला, रांगोळी स्पर्धा तसेच महिलांचे आवडते म्हणजे होम मिनिस्टर अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तब्बल 2500 ते 3000 नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यासाठी प्रभागातील नागरिक, उद्योजक, महिला, युवक, युवती व बालचमूंचे मोलांचे सहकार्य लाभले। दुसऱ्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रभागातील सर्व महिला एकत्र येऊन महाआरती करतात। त्याचबरोबर चिरंजीव कृष्णा उर्फ पियुष जतीन नेतले यांना इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू म्हणून मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्याचा यावेळी आरतीचे मानकरी मान्य श्री सुरेंद्र जोशी व आनंद जोशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी संगीत खुर्ची स्पर्धेत विजेते झाले आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे: मुली मोठा गट प्रथम क्रमांक सिद्धी स्वप्नील जाधव, दुसरा क्रमांक कोमल अवधूत बेलेकर, तिसरा क्रमांक समीक्षा राजेंद्र पाटील, मोठा गट मुले पहिला क्रमांक श्रेणिक देसाई, दुसरा क्रमांक अतुल जाधव, तिसरा क्रमांक विवेक भूमकर, मंडळ सभासद पहिला क्रमांक स्वप्नील जाधव, दुसरा क्रमांक पंकज कोरडे, तिसरा क्रमांक रोहित हेरवाडे, तर लहान गट मुले पहिला क्रमांक संभव संतोष यादव, दुसरा क्रमांक जय अमोल पांडव, तिसरा क्रमांक प्रेम अमोल पांडव, लहान गट मुलीमध्ये पहिला क्रमांक आलिया नदाफ, दुसरा क्रमांक सायली संतोष बिरंजे, तिसरा क्रमांक वेदिका विजय पाटील, महिलांच्या मध्ये पहिला क्रमांक नंदिता देसाई, दुसरा क्रमांक पूनम पांडव, तिसरा क्रमांक हर्षदा निखिल शिलेदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री बाबासाहेब कोरे यांनी हे मंडळास अखंडपणे गणरायाची सेवा करण्यास मिळू दे, त्याचबरोबर हे मंडळ इचलकरंजी बरोबर सर्वत्र त्याचे नाव पसरावे अशी गणरायाकडे मागणी केली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, बाळू पांडव, नितीन नेतले व सर्व कार्यकर्ते व जिजामाता महिला मंडळ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह नमस्कार, मी धनंजय नेजे। आमच्या मंडळाचे नाव सूर्योदयनगर गणेशोत्सव मित्र मंडळ। मंडळाची स्थापना सन 1993 सन 1993 पासून आज अखेर 32व्या वर्षातही आम्ही हा गणेशोत्सव त्याच उत्साहात साजरा करतो। आणि हा गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रम राबवले जातात। तरी या उपक्रमात, या कार्यक्रमात महिला वर्ग, लहान मुले या सर्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो। तसेच मंडळातर्फे दरवर्षी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। तर अशीच सेवा गणरायाची आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून होत राहो आणि सर्व भाविक भक्तांचे असेच मंडळाला सहकार्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार, आम्ही सूर्योदयनगर मित्र मंडळ याच्यातर्फे बोलत आहोत। हे 1993 ला आमच्या मंडळाची स्थापना होती। त्याला 2018 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाले। त्यावेळी आम्ही डॉक्टर महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला होता। त्यामध्ये महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता। आमच्या मंडळाची स्थापना ही 4 लोकांनी मिळून केलेली, अशी खूप जण होते। याच्यामध्ये काही जणांचंच मी नाव घेते: बाबासाहेब कोरे, नितीन नेतले, अरुण पाटील, सुभाष शिकलगार, अशा भरपूर जणांनी मिळून छोटासा रोप लावलं होतं। त्याचा आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि आता खूप लोक आमच्या मंडळाशी जोडले गेलेले आहेत। आता 25व्या वर्षी आम्ही खूप मोठ्याने उत्साहाने साजरा केला होता। लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग लाभला होता। जास्तीत जास्त महिलांना आम्ही प्रोत्साहन दिलं होतं, जसं की होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल, संगीत खुर्ची असेल, अशा प्रमाणे खूप छोटे मोठे उपक्रम, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा राबवलेल्या होत्या। त्याच्यामधून महिलांना खूप उत्तेजन भेटतं
आणि आमच्या मंडळाच्या खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद केला जातो. खूप व्यापारी वर्ग असू दे ते खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत सुद्धा करतात. इथे 3,000 जवळपास लोक आमच्या म्हणजे सर्वसामान्यापासून मोठ्यांपर्यंत हे सगळे लोक या महाप्रसादाचा लाभ घेतील हाच आमचा हेतू असतो आणि तसा घेतला जातो जवळपास. आणि ह्याचे सगळे दाद घेतात म्हणजे घेतात असं की होतो मोठ्या प्रमाणे प्रसाद आणि चांगल्या प्रमाणे घेतला जातो.